स्वामी गोविंददेव गिरी महाराजांनी काल अयोध्येत जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण काढली तेव्हा प्रत्येक मराठी माणसाचं ऊर अभिमानानं भरून आलं। कारणच तसं आहे, जेव्हा एक दोन नाही तर तब्बल 5 यवनी पातशहा या देशावर राज्य करत देशाला ओरबाडत होते। धर्म संपविण्याचा विडा घेत मंदिरांवर हल्ले होत होते, तेव्हा आपले छत्रपती शिवाजी महाराज कोणालाही न जुमानता मंदिरं बांधत राहिले, देव देश आणि धर्म सुरक्षित ठेवला। म्हणूनच यावनी आणि युरोपियन आक्रमकांच्या गुलामीतून बाहेर पडल्यावर भारतानं सर्वप्रथम आपल्या संस्कृतीची पाळंमुळं पुन्हा एकदा घट्ट रुजवायला हवी होती। ती आपली गरज होती, पण स्वातंत्र्यानंतर सरदार पटेलांनी सोमनाथ पुन्हा एकदा उभा करण्यासाठी संकल्प केला आणि लोकनिधीतूनच पुन्हा एकदा सोमनाथ मंदिर उभं राहिलं। तेव्हा डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते या मंदिराचं लोकार्पण झालं। पण त्यानंतर आपल्याच लोकांनी संस्कृती आणि धर्मरक्षणाला डावललं, म्हणूनच रामलल्लांना 500 वर्ष तिष्ठत राहावं लागलं। मात्र जनतेने जेव्हा पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीला मतांचं दान दिलं, त्याचंच काल सोनं झालं। रामलल्लांचं मंदिर दिमाखात उभं राहिलं आहे। या अलौकिक सोहळ्याचे आपण साक्षीदार आहोत। ही श्रीरामाचीच कृपा। हे शक्य झालं ते आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्प सिद्धीच्या ध्यासामुळे। काल विशेष जाणवलं की मोदीजी खऱ्या अर्थाने शिवरायांच्या विचारांचे पाईक आहेत। शिवाजी महाराजांचे नारे देऊन देश बदलत नसतो, तर शिवरायांचे विचार मनामध्ये रुजवावे लागतात। ते धमण्यांमधून सळसळत व्हायला हवेत, तेव्हाच राम मंदिर सत्यात उतरू शकते। आज रामदास स्वामींचा एक श्लोक आठवतोय, समर्थाची या सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे। जयाची लीळा वर्णिती लोकतीही, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी। या ओळी ऐकल्यानंतर मोदीजींचा चेहरा समोर येतो। धन्यवाद मोदीजी।